नमस्कार. बघा, स्वामी विवेकानंदांचे काही विचार ना ते केवळ शब्द नाहीयेत, ते तर जगण्यासाठी एक नवी दिशा देणारे आहेत. आणि खरं सांगायचं तर त्यांचं शहाणपण आजही तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग त्यांचे हे प्रेरणादायी विचार आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. काय जबरदस्त वाक्य आहे नाही का? हे फक्त शब्द नाहीत आहेत, हे तर एक शक्तिशाली आवाहन आहे. आणि आपला आजचा हा संपूर्ण प्रवास तो ह्याच विचाराभोवती फिरणार आहे. हा विचार आपल्याला आपलं ध्येय गाठेपर्यंत सतत सतत पुढे ढकलत राहतो. तर कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात नक्की होते कुठून? विचार केलाय कधी? ती बाहेरून नाही तर आपल्या आतून होते, आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यापासून. आणि विवेकानंद म्हणतात की हीच यशाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणजे बघा, किती स्पष्टपणे आत्मविश्वासाचं महत्त्व सांगितलंय. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची असेल ना, तर त्याची सुरुवात स्वतःवरच्या पक्क्या विश्वासानेच व्हायला पाहिजे. जर हाच विश्वास नसेल, तर समजा यशाचा पायाच कच्चा राहिला. आणि हीच गोष्ट पुढे नेते आपल्याला ह्या विचाराकडे, आपण जे विचार करतो तेच बनतो. आपल्या विचारांमध्ये ना प्रचंड ताकद आहे. विवेकानंद म्हणतात की जर एखादी व्यक्ती स्वतःला बलवान समजते तर ती खरोखरच बलवान बनते, आणि याउलट जर ती स्वतःला कमकुवत समजत राहिली तर ती कमकुवतच बनते. म्हणजे आपलं भविष्य आपल्या विचारांच्याच हातानं आहे. आणि हा विचार तर ऐका, विश्वातील सर्व शक्ती आपल्यातच आहेत. आपणच आपल्या डोळ्यांवर हात ठेवून म्हणतो की अंधार आहे. कमाल आहे ना? याचा सरळ अर्थ असा आहे की मर्यादा बाहेरच्या जगात नसतात, त्या आपण स्वतःच्या मनावर घालून घेतलेल्या असतात. आपल्या आत जी प्रचंड ताकद दडलेली आहे ना, ती ओळखणं, हीच खऱ्या अर्थाने प्रगतीची सुरुवात आहे. ठीक आहे, पाया तर पक्का झाला, स्वतःवर विश्वास आला, पण नुसतं विश्वास ठेवून भागत नाही. त्या विश्वासाला कृतीची जोड मिळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच विवेकानंदांनी कामावर लक्ष केंद्रित करण्याचं म्हणजे फोकसचं महत्त्व नेहमीच सांगितलं आहे. तो नियम म्हणजे एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करताना आपले सर्व लक्ष त्याच गोष्टीवर केंद्रित करा. किती साधा पण किती शक्तिशाली नियम आहे हा. एका वेळी एकच काम, पण ते अगदी जीव ओतून करायचं. आणि खरं सांगू, आजच्या जगात जिथे मोबाईल आणि हजारो गोष्टी आपलं लक्ष विचलित करत असतात, तिथे हा विचार प्रचंड महत्वाचा आहे. आणि हे कसं करायचं याचे काही व्यावहारिक टप्पेच त्यांनी सांगितले आहेत. पहिलं, एक विचार घ्या. दुसरं, तो विचारच आपलं जीवन बनवा. तिसरं, त्याचाच विचार करा, त्याचीच स्वप्न बघा. आणि चौथं, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारांनी भारून टाका. म्हणजे काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती आपलं ध्येय ठरवते, तेव्हा तिने स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. आपलं मन, मेंदू, शरीर सगळं काही त्या एकाच विचाराने प्रेरित असायला हवं. आणि म्हणूनच म्हणतात की जी माणसं पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतात ती कधीच इतिहास घडवत नाहीत. कारण एकदा का आपण मार्ग निवडला की मग मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ उरत नाही. जे लोक सतत मागे बघत राहतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. सतत पुढे चालत राहण्याची जिद्द आणि निवडलेल्या मार्गावर ठाम राहणं हेच यशस्वी लोकांचं लक्षण आहे. चला, मार्ग निवडला, त्यावर चालायला सुरुवात केली. पण मग सगळं काही सोपं असतं का? अजिबात नाही. जीवनाच्या वाटेवर अडथळे हे येणारच, पण विवेकानंद या अडथळ्यांकडे अपयश म्हणून नाही, तर आपल्या चारित्र्याची परीक्षा म्हणून पाहतात. त्यांच्या मते संघर्ष हा आपल्याला कमकुवत नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठीच असतो. पण मग एक प्रश्न मनात येतोच की आपल्या आयुष्यात संघर्ष का महत्वाचा आहे? आहे ना महत्वाचा प्रश्न, संघर्ष का गरजेचा आहे? चला, याचं उत्तर आपण पुढच्या काही विचारांमधूनच शोधूया. आणि हे आहे त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. संघर्ष जितका कठीण असेल, विजय तितकाच गौरवशाली असेल. किती खरं आहे हे. म्हणजे संघर्षाची तीव्रता आणि विजयाचं मोल यांचं थेट नातं आहे. ज्या गोष्टी सहज मिळतात त्यापेक्षा खूप कष्टाने मिळवलेल्या विजयाचा आनंद नेहमीच खूप खूप मोठा असतो. आणि हा विचार तर ऐकून कदाचित थोडा धक्का बसेल. जर दिवसभरात कोणतीही समस्या तुमच्यासमोर आली नसेल तर समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. धक्कादायक आहे ना? पण याचा अर्थ खूप खोल आहे. जर आपल्या आयुष्यात अडचणीच येत नसतील तर त्याचा अर्थ आपण कोणतंच आव्हान स्वीकारत नाही आहोत आणि आपली वाढ, आपली प्रगती कुठेतरी थांबली आहे. 1000 वेळा ठेच लागल्यानंतर एक चांगलं चारित्र्य निर्माण होतं.
यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एक मजबूत चारित्र्य काही आरामात तयार होत नाही. त्यासाठी हजारो ठेचा खाव्या लागतात. पण यातली चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक ठेस आपल्याला अधिक मजबूत आणि अधिक शहाणं बनून जाते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वैयक्तिक यशाबद्दल, स्वतःच्या प्रगतीबद्दल बोललो. पण विवेकानंदांच्या मते जीवनाचा अंतिम उद्देश केवळ स्वतःची प्रगती करणं नाहीये, तर इतरांच्या सेवेसाठी आपलं चारित्र्य विकसित करणं हा आहे. आणि हा विचार या दृश्यामुळे खूप प्रभावीपणे समोर येतो. एका बाजूला आहेत प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हात आणि दुसऱ्या बाजूला आहे मदतीसाठी पुढे आलेला एक हात. विवेकानंदांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा एखाद्या दुःखी, गरजू माणसाला मदत करण्यासाठी पुढे आलेला एक हात जास्त महत्वाचा आहे. म्हणजे कर्मकांडापेक्षा खरी कृतीच श्रेष्ठ आहे. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. इथे बघा, सेवेला केवळ एक कर्तव्य नाही तर जगण्याचा एक धन्य मार्ग म्हटलंय. कारण इतरांच्या आयुष्यात आपण जेव्हा थोडासा का होईना पण सकारात्मक बदल घडवतो, तेव्हा जे खरं समाधान मिळतं ते दुसरं कशातच नाही. आणि याचा एक फायदा आपल्याला स्वतःलाही होतो. तुम्ही जितकं दुसऱ्यांचं भलं कराल तितकं तुमचं मन शुद्ध राहील. म्हणजे बघा, निस्वार्थ सेवा आणि मनाची शुद्धता यांचा किती जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपलं मन आपोआपच नकारात्मक विचारांपासून दूर होतं आणि अधिक शुद्ध, अधिक सकारात्मक बनतं. तर या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? आपण एका अर्थपूर्ण आणि यशस्वी आयुष्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्या आत्तापर्यंत पाहिल्या. थोडक्यात सांगायचं तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे आपल्या आतल्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवा. दुसरं, त्या विश्वासाला एकाग्र कृतीमध्ये बदला. तिसरं, संघर्षाला घाबरू नका, त्याला शक्तीचा स्रोत म्हणून स्वीकारा. आणि चौथं, इतरांची सेवा करण्यात आपल्या जीवनाचा उद्देश शोधा. हे 4 मुद्दे. हेच या संपूर्ण चर्चेचा सार आहे. स्वतःवरचा विश्वास, केंद्रित कृती, आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी आणि सेवेची भावना हेच एका यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवनाचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि शेवटचं विवेकानंदांचे हे विचार जे एक आव्हानच आहे. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जातात तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा. आणि ते तुमच्या रोजच्या जीवनात उतरवण्याचं धाडस करा. बघा, त्यांचे हे विचार आपल्याला एका प्रेरणादायी आव्हानासोबत सोडून जातात. फक्त चांगले विचार करून थांबू नका, तर ते विचार प्रत्यक्षात जगण्याचं धाडस करा. आपल्या विचारांच्या सीमा ओलांडून एक धाडसी आणि अर्थपूर्ण जीवन जगा.